डोंगराला देव उतरले. रामा नावाचा भक्त होऊन गेला. बालपणापासून म्हातारा होईपर्यंत डोंगरावर देवाला पाणी घालायचा. रामाचं वय झालं. रामाला काय डोंगर चढवाना. रामा काय म्हणतो देवाला, बालपणापासून म्हातारा होईपर्यंत तुमची सेवा देवा देवा देवा. रामा एवढी विनंती करतो बाबा, काय झालं? बालपणापासून म्हातारा होईपर्यंत तुमची सेवा केली. बालपणापासून तर म्हातारा होस तर माझी सेवा केली. मला आता हा गड चढवत नाही देवा. रामा बाबा तुझी इच्छा काय? माझ्या संगती तुम्ही गावात चला देवा. रामा तुझी भक्ती पाहून मी तुझ्या संगती येतो. पण तुला सांगणं येत काय, पुढे चालताना मागं पाहू नको. चला देवा. रामा पुढे भंडार होते चालला. बरं देव पाठी माग. विश्वासीनं रामाला मागं फिरून पाहिलं. देव जागेवर गुप्त झाली. हाका माली रामा जाऊ देवा. तुला सांगितलं मागं पाहू नको. तू मागं पाहिलं, मी जागेवर गुप्त झालो, मी पुढे येऊ शकत नाही. गाव थोडं राहिलं होतं तेव्हा. या ना असं ना, गावात जातो आणि गावकरी मंडळी बोलून आणतो. म्हणून रामा गावात गेला. गावकरी मंडळी बोलून आणली. सांगितलं का देव माझ्या संगती आले नाही तर गुप्त झाले. विश्वास पडला पटेना. पाहिलं तर भंडाराची रास पडलेली. गाड्यांना पोत्याना भंडार भरीत्या. भंडाराची रास काही संपेना. लोक म्हणतात खाओ खरोखर रामाने देव इथं आणले. खरंच देव इथं आले. मग आपण म्हणतो नव्या घरावरती रामा नावाच्या भक्ताने देव इथं आणले. जेजुरीचा पाय बांधला कोणी? इंदूरचा मल्हारराव होळकर समाज धनगरी. जेजूर गडाचा पाय बांधला कसा बरं? गड जेजुरी बांधील पाया 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 जेजुरीला राहू लागले. कळीचे कोण? नारद आणि जेजूर गडाला काय म्हणतात? खंडोबा देवाला. नारायण नारायण या नारदा. हो इकडे या नाही तुमच्याकडे आलो मी. बोला ना. जेजूर गडला तुला तुला वाटतो एवढा मोठा गड आणि सुना लागायचं काय कारण? एवढ्या मोठ्या गडावर तुम्ही एकटे बसले ना, एकटाच असतो. एकट्याला शोभा देत नाही. मग तुमचं म्हणणं काय? तुम्ही आता लग्न करून टाका. लग्न? या वयात
कधी काय करणार आता कोण पोरगी देईन पोरगी पाहायला इकडे तिकडे जायचं नाही इकडे तिकडे जायचं नाही अजिबात नाही मग? नेवाशा नगरीला वा. लिंगायत वाण्याच्या घराला हा. माणसाना रोकर झाली जाऊन त्याच्या संग लग्न करून त्याला घेऊन येतो म्हणजे आम्ही जर जोडीनं बसलो तुम्ही जर जोडीना बसले हो. उद्या भक्त मंडळीचे लग्न कार्य झाले हा. ते सुद्धा जोडीने तुमच्या दर्शनाला येतील पुढं जायचं नेवाशा नगरीला आता जातो तुला घेऊन चालतं. सांगितलं मला नारदानी ऐकलं म्हणला देवानी देव चालले सोयरी पाहायला नेवाशा नगरीला जाताना देव एकटे गेले नाही देवाचा वडील भाऊ कोण भैरवनाथ घेतले संगतीला जाताना तहान लागली देवाला हाताने आली गंगावा तहान लागली मला जरा पाणी पाहिजे भैरवनाथ गेले पाणी आणायला पाणी पुढे भेटे ना हातामध्ये खंडा फेकून मारला खडकाला पाणी लागलं बारवेला पाणी पाजलं मल्हार देवाला भैरवनाथ थांबले पुढं नेवाशापाशी बहिरवाडीला एकटे खंडोबा देव चालले सोयरी पाहायला देव घोड्यावर बसला दी सखे मनोराया देव घड्यावरती स्वार देवाने नेवाशा नगरीला लिंगायत वाण्याच्या घराला वाणी लोक विचार काय करतात दादा हो हो दादा तुला काय माहिती का आपली ती मुलगी लवकर झाली मोठी झाली दादा हो तिचं लग्न करायला पाहिजे ना लग्न करायचं चला नवरदेव कोण आहे मग आई करायला जो कोणी वेळातच नाही मग मुलीच्या इच्छा घ्यावा लागेल यावर्षी लग्न करती का नाही करत शिक्षण चालू त्याच्यामुळं मग पुरीचा विचार घेऊ करावं ग्रुपल्या कोल्हापुरीला अगं बाई माझा बाई तुझे तुझे म्हणे तुमच्या मुलीचं लग्न करून टाकू म्हणे लग्न करायचं आता तुझं एवढी मोठी झाली आणि लग्न कसे समजून खाता तिला लग्न करायला लाव. तिला समजून सांग तुला लग्न करत नाही नवरा नाही काहीच करत नाही रावीला हा समजून सांगू थोडं समजून सांग आता घरी कशी तुझे ये हा का तुझ्या आईचा नवरा आहे काय तुला म्हणतो का? हो. म्हणजे आवाज आवाज घरी कशी तुझे ये हे कशी तुझ्या आईचे नवरे तू काय म्हणे आवाज आवाज सरळ सांगतो सरळ. घरी कशी तुझे ये मग मी कसा आहे येतं नाही का? तुझं लग्न करायचं त्याला लग्न म्हणता लग्न करायचं लग्न करी पण तिची एक आठ काय वाटतं आता? सांगू ऐका मला लगीन करायचं हा नवरा मल्हारी पाहिजे ना 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 काळा टोपी वरातो काळा टोपी वरातो काळा टोपी वरातो काळा टोपी वरातो मल्हारीचा तो भक्ता मल्हारीचा तो भक्ता मल्हारीचा तो भक्ता मल्हारीचा तो भक्ता अहो बाबा आवडत काय मला आशा कशाची मल्हारी पाहिजे ना मला आशा कशाची ना नवरा मल्हारी पाहिजे ना मला लगीन करायचं नवरा मल्हारी पाहिजे ना मला लगीन करायचं नवरा मल्हारी पाहिजे ना काय म्हणली काय म्हणे? काळा असो की गोरा असो बरं असो. मल्हारीचा भक्त असो दादा, हो
मल्हारीचा भक्त पाहिजे मल्हारीचा भक्त पाहिजे हा मग जाऊ पाहावं लागेल काही जणी मी काय म्हणतो आपली मुलगी किती वर्षाची आहे? संत 12 वर्षाची मुलगी आहे. हिला नवरदेव किती वर्षात पाहिजे किती वर्षाचा पाहिजे कमीत कमी 18 वर्ष कमीत कमी 16 वर्षाचा मग एक काम करत नाही जमायचं काय करतो 8 वर्ष दोन आणले तर मुली अडवली करतो आज. बालवाडी करायचं तुला तर बरं नाही म्हणलं 4 वर्ष 4 आणले तसं नाही चालत बाबा एकच पाहिजे म्हणून देवाने लवकर चालले पुढं माणसाला वर पाहिला मल्हार देव येत होते सोयरी पाहिला रस्त्यामध्ये गाठपट्टी काय म्हणतात दादा राम राम बोलले आपण आम्ही नेवाशी नेवाशीची हा कोण लिंगाईत पाहिजे लिंगाईत पाणी तिकडे चालले पुढं हो आम्ही सोयरीत पाहिजे सोयरी हा म्हणजे तुम्हाला मुलगा पाहिजे तर मुलगी आम्हाला मुलगा पाहिजे मुलगा तुम्ही कोणी लिंगाईत पाहिजे पाहू नका नेमकंच गरज दिसतं अहो तसं नाही मी चालू मुलगी पाहिला काय बोलतो हा तुम्ही कुठले आम्ही लांबची कुठले पुणे जिल्ह्यामध्ये हा पुरंदर तालुका बर तिला छोटस जेजेवाडी गाव तिथला खंडोशेट लिंगाईत वाणी मला म्हणतात काय बोलतो हो इकडे कुठे चालले मुलगी पाहिला असं हो दादा पाहुणा सुद्धा लिंगायत वाणी आहे आपण सुद्धा लिंगायत वाणी त्याला मुलगी पाहिला आपण चाललो इकडे तिकडे लिंगायत पाहुण्याला आपल्या घरी घेऊ आपली मुलगी पाहुण्याला टाकतो पसंती झाली लावून टाकू पाहुणे काळजी करू नका इकडे तिकडे पुढे हिंडू नका हिंडायची गरज नाही अजिबात नाही मग मुलगी खुद्द आपल्या घरात काय बोलता पोरगी होतं घरात तुमच्या घरात हा वेळ कशाला मग तुमच्या घरी चाला मुलगी दाखवा पसंती पडली लगेच बामान 4 तांदूळ लगेच आणि आमच्या घरी तुम्ही तुमच्या घरी एवढं पण जायचं अहो, तसं नाही वेळ अगदी कमी आहे ना तुमच्या घरी जाऊ मुलगी दाखवा पसंती पडली लगेच बामा लग्न 3-4 तांदूळ पडले तुम्ही तुमच्या घरी आम्ही हो दादा कोण तुला स्वयं बोलली काहीतरी शंका येते योगातून साठी काय घडलं आज लग्नाने नाही दिवसाचं आहे का आणि लय तू करतो नुसता. अहो, वेळ कमी आहे ना नुसती मुलगी पाहावं येतात असं नाही हो मुलगी पाहिलं तुम्ही गांगरून जायला इथंच गांगरेल ना आहे ते. हवायचं हो तुम्ही आपल्या घरी चालायला तुम्हाला घर आहे का नाही आम्ही काळ्यासाठी झाडू राहतो आपण फाटीवर राहू घरी आपलं चला ना मग हो हे तुमचा बुमला मुलगा माझा चांगला म्हणून म्हणजे मुलगा एअर कंडिशन हो एअर कंडिशन वा हो हो याची भीती काय झाली गरम तर म्हणून करून ठेवल्या मला काय देणं काही ना बांगला मात्र बांगला आहे. हो किती पाऊस आला बांगला कळत नसतं वडाने मग बाधा बाधा भांडे कुठे चला तुम्ही कुठं राहता आम्ही पाठीवर बरं पुढं बसू पाण्यावर कुशांत पाहुणे बसा, पाहुणे बसा. काय झालं? त्या पुढच्या पुढच्या पाहुण्यावर वेळ पिढी देतात शंकाच वाटत काय पुढं पुढं करू राहिली पोरीचं वय काय जागा आहे काय याचं वय काय कमी दिसतं आपले कपड्याने बरं दिसतं बसू काय हा बस 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 जरा घोड्यावर मागून काम टाकेस किडा बसतो सांगा मुलीला नवरदेव आलेले म्हणून कसं बोलायचं काय बोलायचं जरा व्यवस्थित वाजून आपल्याला झाला आमचा बापा व्यवस्थित बोला जरा हिरकेपणा सोडा. काही जवळ आमचं घरी मुलीला सांगा नवरदेव आलेले बरं बरं आणि एक काय मुलगी तिकडून आली हा मला सांगा का मुलगी येऊ राहिली म्हणून. असं आहे का
पाहुणे शिस्त आहे का? शिस्त नाही, शिस्त. आमच्या मुलाचं असं आहे. आमच्या घरी आले की कमल असे करता दादा कडकडी बाहेर काढ गेली कधी काय बोला मला किचन रूमच्या बाहेर पडो बाबा आता रूम किचन अरे किचन रूम म्हणला हा ना? किचन किचन जातं बाहेर बाबा तुम्ही आता ना बोलू बोलू बरोबर तुला बाहेर पडो अगं मला तुला पाहुणे आले पाहिला किती नाही तुला प्रवेश द्यावे का ना मामा ते दुखत होतं तुला वाटतं ते चालेल का आपलं बाई असा काय नवरदेवी बसलेला आहे आता म्हणजे कांदा घेऊन द्यायचा नवरदेव कसं जायचं नवरदेवाला पाणी द्यायचं ती नाव विचारतो नवरदेवाला नाव सांगायचं बरं का आणि शाळा शिक्षण सांग आणि शेवटची वारणी पाहुण्यापासून उत्कनित पैसे घेते उठू नको पहिला आपला भरपूर खर्च झालेला आहे पहिला म्हणजे काय पाहिजे? शाळामध्ये पैसे घातले पहिला म्हणजे कसं नाही. हा, खर्च म्हणजे शाळेला भरपूर खर्च केला म्हणलं असं, तिला असं. तुला लय शिकवलं आम्ही आता काय सांगावं तुम्हाला अगं बाई जा पाहुणे बसले हा पाहुणे काय म्हणले पाहुणे म्हणे मुलगी आली तुम्हाला कळवा म्हणजे सांगा त्यांना असं ना? हो पाहुणे मुलगी आली काय झालं काय पाहुणे पोरगी आली ना. हा मुलगी आली कुठं सुटलं तिकडं ए, चार आहे बाई. ते म्हणते, बाया, नवरदेव कोणता गं? त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे. आम्हाला काय दिसत नाही. असं गल्लीत हिंडत राहिलं का? काय म्हणते? काय बोलतो? तुला काय बोलतो? बोर्ड लिहिला होता नवरदेव मीच आहे म्हणून. नवरदेव मीच आहे. गल्लीत लोक आहे ना. नवरदेवीच आहे. या, चल नवरदेव. कुत्रं आलं. कुत्रं आलं म्हणलं. कुत्र्याला फार घाबरतात. बसा, बसा. काही भाषा? जा, चला. पाहुणे पाणी घ्या ना द्या ना, पाहू घ्या ना द्या ना. घ्या ना मागे मागं, पाहुणे का फुटबॉल सारखे पाणी होते. काही संस्कार आहे का नाही राव? तिची चुकी नाही. तुम्ही उलटे बसले. असं कोणी बसायचं? हातात द्यावा म्हणा. काही माणसा पाहुण्याच्या हातच कामे द्यावा. पोरगी आली. हा. तुम्ही जा दारी. हा? काय करता असं नाही, जागा पोरी आहे ना. पोरीमध्ये बसा म्हटलं. बाहेर बाहेर दादा पाहुणे म्हणे तुम्ही बाहेर बसा म्हणे त्याला तुमची अर्ज शेगावर दिली ना सरकून घेऊ एअरपोर्ट सरकत राहते का तो बांध सरळ जाऊ लागत तिकडं अरे मारामारी होती बाबा नको तिकडं नको. संस्कारच नाही. पाणी असं नाही. असं द्यावं म्हणा. चुकलं का आमचं? अगं बाई, माणसं असं खालून नाही तांब्या टाकायच्या. सकाळी नाही आल्या आता. तुमच्या घरी जमले नाही का? सकाळच्या वेळी. ते सगळं दूध आणायला जातात की ना, तांब्या धरून असं नाही पिलं. दुधाला. हा, दुधाला. तुम्हाला काय वाटलं? पिलं का? तसं नाही, तसं 8-8 दिवस आपण जात नाही पुढे. ते काय सांगत? दुधाला जात नाही म्हणलं. तुम्ही जा दारी. अहो, संस्कारच नाही राव तुमचे. असं नाही, असं द्यावं म्हणा. बाई, माणसं असं रोज नको धरू, असं नको धरू. जा दारी. असं नाही होणार.
कशी काय बरी काही मुलीचं बाजार राहतो हा काय नाव आपलं महाराष्ट्र शिक्षण भरपूर झालं किती झालं बिलबिली झाली अरे बाबा एवढं मी म्हणाली दुकानात बोलला आमचं नाव नाही विचारलं मोहम्मद भाई काय झालं अरे खंडू शेख लिंगायत पाणी मैं कधी डाबा लग्न कोणाचं सोडून द्यायचे नाही. खंडू शेख लिंगायत पाणी हा भरपूर झालं बिनकामी झालं काय झालं का बिनकामी म्हणजे बिनकामी घरात गेलो. काय झालं काय करणार ते आज बस का बरं आपण बिनकामी बिनकामी सुरू. बिनकामी नाही बिकॉम असं असं. मग काय करायचं? तुम्ही जा घरी. अरे, मी काय म्हणतो तुला काय विचारू राग येणार नाही मुलं किती हा? कोणतं लग्न झालं नाही की मुलं किती आहे हा? मग काय मी काय विचारलं काय विचारलं तुमच्या पाठीवर तुम्हाला मुलं किती? असं असं नाही नाही त्याच्या पाठीवर काही झालंच नाही ती झाली तेव्हा ती वारली. वारी नाही अरे वारी गेली बाबा पंढरपूरच्या हा ते बोल सांगतो. वारी कीर्तन कारखाना अरे बाबा पंढरीच्या वाडीमध्ये जय हरी बाबा जय हरी बुवा जय हरी बुवा काय बोलत नाही का? हा हा म्हणलं मग कोण होतं? दिंडीत गेली ती होतं तुम्ही जा घरी. हा आपण वाद होतो का काय काय आहे? घे. 1 रुपया घे 12 परत आणून दे. हा यारनंच काय प्रोग्राम करते ते माणूस बाबा घे पाणी पहिल्याच घुटल घ्या तरी पाहिलं झालं तर नंतर आपल्याला. थोडाच नाव दिलं थोडीशी जास्त नाही का? जाऊ दादा हो मुलगी बाहेर आली तुमची बाहेर आली अजून पाहुण्याला विचारायला लागेल मुलगी पसंत आहे का नाही पाहुण्याला कशाला विचारतो मुलगी आपली बरोबर आहे मुलगीचा हा मुली हा कर लग्न करू नाहीतर पाहुण्याला काढून देऊ हो बाई माझा काय बाबा बरं कसं काय नवरदेव कसं काय आपल्याला पास नाही हा अजिबात नाही पसंत नाही म्हणजे मुलगी तर नाराज दिसते उभं राहिल्यापासून कानाचं सोडलं नाही नाराज नाही असं म्हणून नाही म्हणून सांगितलं मला पाहुणे या तुम्ही. कळवतो तुम्हाला नंतर आम्ही हा मुलगी नाही म्हणते हा? आपल्या मनात नव्हतंच या कलवारे नाराज झाले का नाराज झाला मी काय म्हणतो हो. काय? तुमच्या घरात मोठं कोण मोठा मीच आहे तुमचा नक्की काहीतरी दबाव येत असेल का बाबा काय याचं काय काम? अहो तसं नाही तुमची लहानपणी अशी बरं आहे केस काळे केले हो. पटत नाही ते पण असो तुम्ही ढाळा मुलगी आमची आहे. आमच्या घरी अहो तसं नाही त्याच्यामुळे तुमचा दबाव येत असेल बरं बरं तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी लहान आहे का? आहे ना आहे ना कोण आहे तिचा भाऊ आहे ना लहाना. त्याला विचारायला लावा. असं का अरे शंकर बाया किती बाया काय नाव आहे याचं? आपली ती तुझी बहीण आहे ना का हा नवरदेव आलेला आहे पण लग्नाला तर समजा तयारी झाली आपण लग्नाला नाही म्हणून राहिली ती. मग ती
द्यायची बाई बरं. तिकडे काय नाही. बरं. नवरदेव पसंत आहे की नाही आहे ना बरोबर हा म्हणली तर आपण लग्न करून टाकू चालू ना बरं का हा शंकरपाळ्या. नवरदेव पसंत आहे का हा, काय भाऊ? नवरदेव पसंत आहे का पसंत? हा आहे ना, आहे ना. हो काय झालं? आहे म्हणती नवरदेव पसंत म्हणे मग वजन काढ तुझं मग मग जाऊ तर पुढं वजाला. पाहुण्या सांगतो जाताना इकडे पाहुण्याला म्हणा मुलगी हा म्हणती म्हणा पाहुणे कोण दाजी मुलगी हा म्हणती हा म्हणते मग मला नाही विचारलं कुठला पावसाळा जबाब मला मी विचारलं तुम्हाला पसंत आहे का पसंत आहे का विचार करावा लागेल आता काय सगळं सांगतो विचार करू त्यातलाच आम्हाला मुंबईला भेटली होती शंकरचे करावं लागेल. काय करायचं मग? काय तुमचं खूप बाहेर गेलं पोरगी आपल्याला पसंत आहे. असं ना वेळ कशाला? मग लगेच सामान बोलवा बरं. लगन तीत काढून हा. पोरीला कुंकू लावून घ्या. असं ना चला बोलू अंडेटम सुकटम गोबीला मटणम तुमचा हाडकोड वावणार राहील अहो ती लगनची करायची माणसाची करायचे का नाही कुठल्याची दुसरे ती गुरु कायची आम्ही माणसं माणसाचीच लग्न करायचं मुलाचे नाव कंडोसेट लिंगेटवाडी मुलीचे नाव माळसा यांचं लग्न कधी निघतं तुला काय ना बोलवलं इथं? बघून करायचे का हा. हो. औषध शुद्ध पारशी दीर्घ नक्षत्र लग्न निघतंय असं. आता येऊ का मग मुलीला कुंकू लावून टाका मुलगी कोणती राहते मुलगी इथंच आहे राहून तुमची भाषाच बदलत मुलगी म्हणतो बोला मुलीला बाबा अगं बाई भाषा पुढे बाई हा मुली हा मुलीला कुंकू लावायचं काय केलं मुलीला कुंकू लावायचं ना अरे मुलगी इकडे आहे बाबा मुली कोण मुलीची बहीण आहे ही लहान आहे. हा मुली हा इकडे पुढे आहे माझी हा. हात सरळ ना लाकूड घेतलं मुलीला कुंकू लावली हो. लग्नात मलाच बोलवा त्याला कारण 365 लग्न लावली म्या काय बोलतो एक मुलगी सासरी राहत नाही एका आरती शिकाय म्हणून सगळ्या असं ना येतोय ते. या या लावणी कुंकू सुपारी फुटली ओ सुपारी फुटली अग फुटली ग फुटली ग फुटली लग्नाला माळ खटकली लावणी कुंकू सुपारी फुटली देवाला फुटली ग फुटली ग फुटली लग्नाला माळ खटकली लावून कुंकू सुपारी फुटली ग सुपारी फुटली आता लग्नाला माळ खटकली आई ग
बसली ग बसली लग्न झाले काय म्हणले तुम्ही अहो लग्नाची झाली पण लग्न करायची आमची ऐकत नाही. लग्नाची ऐकत नाही नाही ना मग एक काम करा काय? नवरी पिवळी करा बर पाणी गावाला घेऊन या आम्ही येऊ जेजुरीवरून तुम्ही या नेवाशावरून लग्न लावू खालीला तुम्ही या नेवाशाला आम्ही जाऊ जेजुरीला असं ना या म्हणतो मल्हारदेव घोड्यावरती इकडे वाणी लोक विचार काय करतात दादा खाऊ दादा तरी आपली नवरी करायची हा जायची मग आता तयारी करावं लागेल ना हा काहीतरी करत आहे चल करा तयारी करा हळदीचा सोळा चवगडा माझी दारी अगं वरडाल बाई झाली लग्नाची तयारी वरडाल बाई झाली लग्नाची तयारी वरडाल बाई झाली लग्नाची तयारी हळदीचा ग सोळा चवगडा माझी दारी हळदीचा हा सोळा चवगडा माझी दारी आल वरडाल बाई झाली लग्नाची तयारी वरडाल बाई झाली लग्नाची तयारी वरडाल झाली लग्नाची तयारी हळदीनं सारी सजविली रात हिरवा चुडा भरा माणसाच्या हातात हिरवा चुडा भरा माणसाच्या हातात हिरवा चुडा भरा माणसाच्या हातात हळदीनं सारी